हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मजेतच राहायला हवं सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळीच केली होती. सकाळचा टिफिन चालू आहे, तर स्कूलला जायची तयारी आणि टिफिनची तयारी असं काही रुटीन सकाळचं माझं असतं. तर म्हटलं काय भाजीला देऊ, तर रात्रीच ठरलेलं होतं की पनीर द्यायचं. तर त्या दोघींनासुद्धा पनीरची भाजी हवी होती. तर पनीर मी फ्रीजरमधनं काढलं आणि थंड पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं. ते मी आता मसाला बनवून घेतला होता, त्यामुळे डायरेक्ट फोडणी घालते. तर इथे तेल घातलेलं आहे गरजेनुसार. तर आपण मसाला भाजून घेणार आहोत तेलामध्ये चांगला, त्यामुळं मी तेल थोडंसं जास्त घातलं. कारण टिफिनला शक्यतो मी तेलाचा जरासा कमी वापर करते. पण जर पनीरची वगैरे भाजी किंवा ग्रेव्हीची, छोलेची असो भाजी बनवायची असेल ना, थोडी ग्रेव्ही टाईप, थोडंसं तेल जास्त घालावं लागतं, त्याशिवाय टेस्ट येत नाही. आता हे वाटण बनवून ठेवले. यामध्ये काय केले मी, 3 कांदे आणि 1 टोमॅटो असं भाजून बारीक केलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण घातलेलं होतं. तर हे सगळं मिश्रण वाटून घेतलं. आता हे अगोदर भाजलेलं नव्हतं मी बरं का, डायरेक्टच वाटून घेतलं होतं आणि आता मी तेलामध्ये हे भाजून घेणार आहे. तर अगोदर भाजलं तरी त्याची थोडी टेस्ट बदलते आणि असं सुद्धा तेलामध्ये भाजलं तरी चालतं. जर तुम्हाला वेळ असेल तर कांदा टोमॅटो असं भाजून मग ते मिक्सरमध्ये बारीक करायचं. आणि जर टाईम नसेल ना, अशी सकाळची माझी घाई असते, तर सकाळच्या वेळी ते जास्त वेळ लागतो ना, कांदा टोमॅटो भाजून घ्या मग तो मिक्सरला बारीक करा. त्यापेक्षा मी काय करते की डायरेक्ट बारीक करून घेते आणि तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेते. आणि त्यानंतर यामध्ये आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, तर तो मी यामध्ये घातलेला आहे. तुम्ही हवं तर कोणताही पनीर मसाला वगैरे असेल तर तो घालू शकताय. तर आता शक्यतो शिल्लक नव्हता माझ्याकडे बरं का, म्हणून मी हा घातला आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मसाले छान भाजून द्यायचे. तर मसाले छान तेलामध्ये भाजतायत तोपर्यंत छान कोथिंबीर बारीक करून घेते. आणि पनीरची वगैरे ग्रेव्हीची भाजी दिली ना, तर श्रुती खूप छान अशी जेवते. तिला अशा ग्रेव्हीच्या भाज्या फार आवडतात, काय माहीत कशाला पण करा, पण त्याचा मसाला खाते. जर बाकीच्या भाज्या आहेत ना, त्यासुद्धा डिवचून डिवचून खाणार तो. तर तसं आहे, तसमईचं पण तसं आहे मसाल्यासोबत. अशा भाज्या खायलाच नको असं वाटतं. मग मी एकतर पराठ्यात वगैरे घालून देते, नसेल तर ते असं एकदम मसाले टाईप बनवायचं जेणेकरून ती खातील, किंवा ठेचा टाईप तसं केलं तर मग बरोबर खातात. आता हे पनीर कट करून घेतले. आता हे पनीर अगोदर फ्राय केलं तर चालतं बरं का, तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं आणि टाकलं तर आम्हाला ते आवडत नाही. कारण का सांगते, जरा बदल बघा, डायरेक्ट टाकून भाजीत बघा अगदी मऊसर राहतं, आणि फ्राय केलं ना थोडंसं लबरी चुई टाईप होतं बघा. त्यामुळं मला ती टेस्ट आवडत नाही. मला काय, आमच्या घरी सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम होता की तसं का होतंय. मी अगोदर काय करत होते, तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मग मी भाजीत टाकायची. तर त्यामुळे सुद्धा फरक पडतो आहे बघा भाजीत. तर मला अशा पद्धतीने केल्यावर मला ही पद्धत आवडली, त्यापासून मी या पद्धतीनेच बनवते. तर पनीर घातल्यानंतर अगदी वाफ येईपर्यंत किंवा 2-3 मिनटासाठी का असेना असं झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजवून द्यायची भाजी. जास्त वेळ पण आपल्याला शिजवायची नाही, त्यामुळे पनीर अगदी तसं म्हणते ना मी, लबरी टाईप असं होतं. कुणाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसं फ्राय करून घालू शकताय, काही हरकत नाही. मी माझं मत व्यक्त करते, बाकी काही नाही. आता ही भाजी शिजते तोपर्यंत कणिक छान मऊ झालेली आहे, कारण मी अगोदर कणिक मळून ठेवलेली होती आणि त्यानंतर भाजीची तयारी केली. आणि त्यानंतर आता भाजी शिजते तोपर्यंत कणिक थोडी भिजली ना, चपात्या लाटायला छान येतात. जवळपास भाजी आपली तयार झाली आहे बघा, मस्त अशी भाजी येते तयार झाली. आणि त्यामध्ये चवीपुरती साखर घालायचे आणि फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घाला, किंवा रेग्युलर आपलं दुधावरची साय असेल तर ती घाला. मी शिल्लक होती साय, म्हणजे 2 दिवसाची मी ठेवलेली होती, तर ती शिल्लक होती ती घातलेली आहे. शक्यतो साय आमच्या घरी शिल्लक राहतच नाही, अगोदरसुद्धा मी बोलले होते.
तर शिल्लक मी या भाजीसाठी ठेवली होती काढून बरं का. मग मी यामध्ये घातलेली आहे आणि उगाच चमचाभर साखर घालायची, यामुळे टेस्ट बॅलन्स होतो आणि मस्त अशी भाजी तयार होते. आणि इथे माझी भाजी अशी छान तयार झाली. आता साईडला ठेवूया आणि चपात्या लाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं सकाळचं रुटीन असतं. आणि तुम्ही रोज काय काय टिफिनला देता, किंवा मी आता बाकीच्या भाज्यासुद्धा देते बरं का. पराठे, भाज्या, असं भेंडीची शुभ्राला आवडते तर सॉरी श्रुतीला आवडते तर शुभ्राला आवडत नाही, मग तिला असं थोडंसं मसाला टाईप त्यामध्ये नंतर घालायचं, मग ती खाते. आणि चपाती शक्यतो मला वाटतं ना, वेगळं काही देण्यापेक्षा चपाती भाजी दिली ना ती बरी पडते. कारण का, एक तर वरच्या खाण्याने पोट भरत नाही आणि असं चपाती भाजी एकदा खाल्ली ना मग नंतर काहीही खाऊ देत, काहीच वाटत नाही. तर अशी मस्त अशी भाजी झाली, तुम्ही बघितली असेल, खूप छान झाली होती. मग त्यांचं टिफिन वगैरे नंतर त्यांचं आवरलं, वेणी घालून द्यायला लागते दोघींची, सगळं झालं, त्यांना सोडून आले आणि निवांत याला नंतर चारत बसले. आणि यालासुद्धा भाजी फार आवडली बघा. आणि आमचं टी व्ही बघत त्याला चारत असं याच्यात वेळ जातोच सकाळचा थोडाफार बरं का. तर अशा पद्धतीने तो टी व्ही बघत वगैरे खात होता. आणि नंतर त्याचं पोट भरलं ना एकदा, मग टेन्शन नाही. तर भात लावून दिला होता त्याला, थोडासा भातसुद्धा चारला, पण जास्त नाही खाल्ला, चपाती आणि भाजीच खाल्ली होती त्याने. बाकी सगळं काम आवरलं आणि आज म्हटलं काय की चकल्या करू, म्हणून मी या पातेल्यामध्ये बघा गव्हाचं पीठ उकडायला ठेवलं होतं आणि बाकीची भांडे छान सुकली होती. तर म्हटलं मांडणीवर मांडून घेते लागलीच, म्हणजे इथे स्पेस राहील. आणि गव्हाच्या पिठाच्या चकल्या अगदी सोप्या आहेत, तसेच चवीला सुद्धा एकदम खुसखुशीत होत आहेत, मस्त होतात. मी नेहमी करते तर मला आवडतात. गव्हाच्या पिठाच्या, कधी मैद्याच्या, रव्याच्या, असं बदल केला ना टेस्ट छान येते. आणि असं पावसाळा दिवस चालू आहे ना की मध्ये मध्ये काहीतरी बसल्या बसल्या काहीतरी खावंच वाटतं. आणि ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना बघा काहीतरी आदल्यामधल्या वेळेत नाही का असलं चटरपटर खायची खूप क्रेज येते. मग मोठ्यांना काही छोट्यांना पण होतंच तसं. तर सगळं मी, आणि माझं हे बघा पाण्याचा प्रॉब्लेम कधी सॉल्व होतो आहे काय माहीत, असं भरून ठेवायला लागतं. कारण नळाला एवढं बारीक पाणी येते ना की मला ते भांडे वगैरे धुवायला पटपट होतच नाही, एकदम बारीक पाणी येते. त्यामुळं मी या पाण्याच्या भांड्यात ना हे पाणी भरून ठेवायला लागते मला. आणि मी हे सगळं किचन ओटा क्लीन करून घेतला, जेणेकरून मला छान स्पेस होईल. आणि मी हे पीठ आता छान चाळून त्यातल्या गाठी फोडून घेणार. तर मिक्सरला लावायचं म्हणत होते बरं का, पण लावायची काही गरज वाटली नाही, हातानेच गाठी छान फुटले गेल्या. आणि मी हे सगळं पीठ चाळून घेतलं. त्यामध्ये मसाले नेहमी चकलीला घालतो तसं तिखट, मीठ, जिरे, तीळ, ओवा हे सगळं घालायचं, हिंग घालायचा आणि मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं. आणि हे माझं पीठ मळून झालं आणि मी चकल्या करत होते. आणि माझ्या चकल्या बघा मी तुम्हाला दाखवते, अगदी सोप्या आहेत. आणि असलं काही बनवताना खूप वेळ लागतो आणि पायसुद्धा दुखतात, म्हणून मी ओट्यावर बसली. अगदी बरोबर छान मस्त कुरकुरीत झाल्या होत्या. आणि हे बघा, आणि नेहमी चकल्या जेव्हा तळतो ना त्यामध्ये सुरुवातीला तेलामध्येच ना मीठ घालायचं, जेणेकरून तेलकट होत नाही जास्त, किंवा चकली तेल पित नाही. आणि जास्त मोठ्या अशा केल्या नाहीत, छोट्याच केल्यात, म्हणजे 2-3 वेळेच्याच, म्हणजे मुलंसुद्धा खातील. तर इथे तस्मयची शुभ्राची मस्ती चालू होती आणि मी शूट घेतला होता. त्याचं बोलणं खूप छान होतं. अगदी मला नंतर लक्षात आलं की आपण हे व्हिडिओ काढू, त्यांच्या गप्पा ऐका. एक मुलगी होती ती बाजारात जात होती, बाजारात तर ना तिला खाली लिंबू मिरची ते खायला जादू करतात का ते असं भेटलं आणि मग तिने ते उचललं आणि
खिशात नेऊन ठेवलं आणि परत घरी गेली तुझ्या अंगात भूत घुसलं. हो ते अशी 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 व्हायला लागली. अशी हा तशी मग तुझ्या इथून असं पूर्ण असं काळ काळ इथून पूर्ण काळ काळ. हा इथं पण इथं पण इथं पण इथं पण पूर्ण असं असं हे पडलेलं. असं बघ असं 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 असं. हा खरं ती खूप खतरनाक दिसत होती. मग ती पुढं गेली तिचा भाऊ तिथं असं झोपलेला. तिला उचलून ती टेरेसवर पोचली. तिला टेरेसवरनं फेकलं खाली. हा फेकलं तो काचावर पडला. काचावरनं खाली तर अशा चाललेत गप्पा त्याच्या आणि बोबडे बोल बघा किती मजा येते नाही काय ना. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ इथंपर्यंत पाहत आलाय तर प्लीज चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.